नमस्कार सर्वांना। आपल्याला रोज सकाळी मुलांच्या डब्याची आणि नाश्त्याची गडबड असते, पण त्याचीच तयारी आपली रात्रीच झालेली असेल तर सकाळी किती बरं वाटतं ना। मला तर खूपच बरं वाटतं। मुलांची लवकर लवकर तयारी होऊन जाते, टिफिन सुद्धा होऊन जातो। तर मी इथे एका पातेल्यामध्ये 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आणि 1 चम्मच मेथी दाणे घेतले। तर हे आपण स्वच्छ धुवून घेतले पहा, आणि हे आपण एक 5-6 तास छान भिजवून घेतले। आता हे आपण तांदळातलं पाणी काढून टाकलंय सगळं आणि डाळीमधलं पाणी ठेवलंय, कारण थंडीमुळे आपलं पीठ फर्मेंट होत नाही। तर डाळीतलं पाणी आपण तसंच ठेवायचं, डाळीतल्या पाण्यामुळे ते फर्मेंट व्हायला लवकर मदत होते। आता इथे मी डाळ आणि तांदूळ छान वाटून घेते पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि थोडी डाळ आणि थोडे तांदूळ दोन्ही मिक्स करून वाटतेय, म्हणजे हे लवकर बारीक होतं। आणि फक्त तांदूळ आपण वाटले वेगवेगळे तर लवकर दोन्ही बारीक होत नाही, वेळ लागतो। तर पहा इथे मी हे बारीक करून एका मोठ्या भांड्यामध्ये काढलंय, आणि खूप पातळ पण नाही केलेलं पीठ, जाडसरच आहे पहा। आणि हे रेशनचे तांदूळ वापरलेत मी, तरी पण पहा पीठ किती पांढरशुभ्र झालंय आपलं। फक्त डाळ आमची घरची होती, त्यामुळे थोडं एखाद्या डाळेला साल आलेली होती पहा। गावाकडची डाळ आहे आमच्या उडदाची। आता यात मी 2 चम्मच मीठ टाकून घेतलंय, आणि हे छान मिक्स करून आपण रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून देणार आहोत। तर सकाळी 6:15 वाजलेत पहा। हे आमच्या बिल्डिंगच्या मागचा व्ह्यू आहे, मागे आमचं शेत आहे पहा बिल्डिंगचं। आणि पहा किती सुंदर धुकं पडलंय, अजून सूर्य वर आलेला नाहीये, पण प्रकाश पहा छान पडतोय। खूप छान व्ह्यू होता, म्हटलं तुम्हाला दाखवावं थोडं, म्हणून ही छोटीशी क्लिप मी घेतली होती। आता इथे आपण चटणीची तयारी करतोय डोस्याबरोबर। तर इथे मी ओलं नारळ घेतलंय, थोडी कोथिंबीर, अर्ध लिंबू, थोडासा आल्याचा तुकडा, 2-4 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि फुटाणे घेतलेत पहा। तर हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचंय। इथे मी वाटून घेतलंय, त्यात मी मीठ टाकतेय थोडंसं, आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे। तुम्हाला दही आवडत असेल तर दही टाकलं तरी छान होते ही चटणी। आणि मुलांना डब्यात द्यायचे, त्यामुळे मी त्यात थोडं पाणी कमी घातलंय। तुम्हाला घरच्यासाठी करायचे असेल तर तुम्ही थोडी पातळ पण करू शकता। आता इथे मी तेल गरम केले पहा कडकडीत, आणि गॅस बंद करून मी जिरे मोहरी घातली आहे त्यात। आणि आता हे आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे पहा याचा। छान तडका बसलाय आपल्या चटणीला, पहा किती छान दिसतीये। ओल्या खोबऱ्याची चटणी खूप छान लागते। सूर्य पहा वर आलाय, आता 6:45 वाजलेत पहा, माझी तयारी होत आली आहे डब्याची। आमच्या किचनच्या खिडकीतूनही व्ह्यू दिसतो पहा इथून। आता मी इथे डोस्याची तयारी करतेय, आणि आपण जे रात्री डोस्याचं पीठ फर्मेंट केलं होतं त्यात तुम्हाला वाटेल तसं सकाळी मग पाणी टाकून तुम्ही पातळ करू शकता पीठ। आपलं पीठ हा रेशनच्या तांदळाचे पीठ आहे, तरी पण किती पांढरं दिसतंय पहा। हे डोसे मी करून घेतेय, छान डोसे होत आहेत पहा आपले। अशा प्रकारे आपण सगळे डोसे करून घेऊया। आणि असेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसेच खाली कमेंट पण करत जा, तुम्हाला जर काही वाटलं तर प्लीज कमेंट पण करत जा, मी तुम्हाला उत्तर पण देईन। तर इथे पहा आपले डोसा